नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? श्रीलंकेला एशिया कपसाठी येत असताना मनामध्ये बऱ्याच शंका होत्या. भारतीय संघाची तयारी योग्य झालेली आहे का? इतक्या तगड्या पाकिस्तानच्या संघाला भारतीय संघ टक्कर देऊ शकेल का? भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल का? ही सुद्धा शंका होती. आणि भारतीय संघ जिंकेल का? ही सुद्धा शंका होती. गेल्या जवळजवळ 3 आठवड्याच्या कालखंडामध्ये भारतीय संघाने बरीचशी उत्तरं वर्ल्ड कपसाठीची शोधलेली आहेत. काही अजून बॉक्सेस असे आहेत की जे टिक करायचे बाकी आहेत. परंतु रोहित शर्मा जे म्हणाला त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं शोधण्यामध्ये भारतीय संघ यशस्वी झालेला आहे. याचं प्लॅनिंग रोहित शर्माने अगोदरपासून केलेलं होतं, संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून. बुमराच्या पाठीच्या दुखापतीनंतर तो पुनरागमन करत होता. तो कशी बॉलिंग करेल, परिणाम साधेल का, त्याचबरोबर 50 ओव्हर ग्राउंडवरती उभा राहू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर अगदी सकारात्मक आलेलं आहे, टिक झालेली आहे. कारण बुमरानी बॉलिंग ही परिणामकारक केलीच, भेदक केली. सुरुवातीच्या काळात विकेट पण मिळवल्या आणि त्याच्यामुळे भारतीय संघाला बुमरा खेळेल की नाही, बुमरा फिट होईल की नाही, ही शंका जी होती ती संपूर्णपणे दूर झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे के.एल. राहुलच्या बाबतीतली होती की के.एल. राहुल तंदुरुस्त झाला होता तरी छोटीशी दुखापत त्याला काहीतरी झाली. सुरुवातीच्या काळामध्ये तो आला नाही आणि त्याच्यानंतर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. म्हणून अचानक टॉसच्या अगोदर 5 मिनटं त्याला कळवण्यात आलं की बाबा रे, पाकिस्तान विरुद्ध तू खेळतोय. भारतीय संघाच्या थोड्याशा विकेट गेल्या होत्या, पण तू त्याच्यानंतर के.एल. राहुल आणि विराट कोहलीनी केलेली ती भागीदारी, दोघांनी केलेली ती शतकं आणि त्याचबरोबर के.एल. राहुलनी नंतरच्या काळामध्ये विकेट किपिंग करताना सुद्धा केलेला प्रामाणिक प्रयत्न, याच्या बाबतीतही संघ व्यवस्थापन समाधानी आहे आणि ती गोष्टसुद्धा टिक झालेली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलदीप यादवच्या बाबतीत होती की आपल्याला युजवेंद्र चहल पाहिजे का, आपल्याला ऑफ स्पिनर पाहिजे का. युजवेंद्र चहल नसताना कुलदीप यादववरती संपूर्ण विश्वास ठेवून रोहित शर्मानी त्याला पाठबळ दिलं आणि त्या पोरांनी या संपूर्ण एशिया कपमध्ये काय करून दाखवलं आपण पाहिलं. उगाच त्याला स्पर्धेचा मानकरी मला वाटतं तो ठरलेला आहे आणि त्यामुळे कुलदीप यादवनी संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना विकेट्स काढलेले आहेत आणि ही फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. ती एक टिक झाली. अजून एक मला सकारात्मक गोष्ट कुठली वाटली माहिती आहे तुम्हाला? हार्दिक पंड्याची बॉलिंग. हार्दिक पंड्या हा ऑलराऊंडर आहे की नाही याच्या बाबतीत कोणाच्या मनात शंका नव्हती. बॅटिंग करू शकतो, बॉलिंग करू शकतो आणि त्याचमध्ये त्यांनी पाकिस्तान विरुद्ध संघ अडचणीत असताना केलेली 80 धावांची खेळी आणि त्याचबरोबर 1 मिनिट कुकगाडी आलेली आहे. हार्दिक पंड्याच्या बॉलिंगबद्दलची शंका होती ती सुद्धा दूर झाली. कारण हार्दिक पंड्यानी सेमी न्यू बॉल म्हणायला म्हणजे नवीन बॉल टाकून झाल्यानंतरचा बॉल हा खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग केलेली आहे. त्याच्या बॉलिंगमध्ये झिप होती, त्याच्या बॉलिंगमध्ये बाउन्स होती आणि त्याला विकेटसुद्धा मिळाली. मला खास करून एक विकेट त्याची फार आवडली आणि ते म्हणजे बाबर आझमला त्यांनी बोल्ड करताना झपकन आत आणलेला बॉल, जे दाखवतो की हार्दिक पंड्या नुसता फिट नाही आहे तर आता मोठं क्रिकेट खेळण्यासाठी भुकेला आहे. संघाचा काय म्हणता उपकप्तान तो आहे, ती जबाबदारी पेलायलाही तो तयार आहे आणि त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावायला सुद्धा 100% तयार आहे. ती एक मोठी टिक झालेली आहे. एकच गोष्ट थोडीशी चिंतेची वाटली ते म्हणजे अक्षर पटेलला झालेली दुखापत आणि त्याचबरोबर श्रेयस अय्यर अजून फिट नाही आहे, ही एक गोष्ट. श्रेयस अय्यरच्या बाबतीत रोहित शर्मा म्हणाला की तो 99% आता फिट झालेला आहे. आम्ही फक्त त्याची रिस्क घेतली नाही कारण आम्हाला वर्ल्ड कप समोर दिसतो आहे. श्रेयस अय्यर जर का परत आला तर मला वाटतं बॅटिंगला मजबूती येईल, फिल्डिंगला मजबूती येईल, पण त्याला पर्याय म्हणून ईशान किशन जी संधी साधतो आहे तीसुद्धा चांगली वाटते. त्यामुळे त्या दृष्टीने एक टिक झालेली आहे. भारतीय संघाने विचार हाच केला आहे की स्पिनिंग ऑलराऊंडर आपल्याला पाहिजे, आपल्याला फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर पाहिजे, जेणेकरून भारतात जेव्हा वर्ल्ड कपचे 9 साखळी सामने खेळायची वेळ येईल तेव्हा विकेट बघून आपल्याला योग्य पर्याय उपलब्ध असतील. त्या दृष्टीने त्यांनी शार्दूल ठाकूरला खेळवलं. शार्दूल ठाकूरनी ज्या ज्या वेळेला खेळला त्यावेळेला त्यांनी विकेट काढली, हे आपल्याला विसरायला नको. अक्षर पटेलनी विकेट नाही काढलेली, पण अक्षर पटेलनी मला वाटतं बॅटिंगच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता सिद्ध केली. बॉलिंग करत असताना सुद्धा एकदम तो कमजोर दिसला नाही. अजून एक सकारात्मक गोष्ट म्हणजे भारतीय संघाची फिल्डिंग ही बऱ्यापैकी होती आणि ही बऱ्यापैकी फिल्डिंग अर्थात अफगाणिस्तान वगैरे काही संघांविरुद्धची फिल्डिंग तेवढी चांगली नव्हती, बांगलादेश विरुद्धची नव्हती. 1 मिनिट.
परंतु बाकी वेळेला भारताच्या संघाची फिल्डिंग आणि खास करून स्लिप कॅचिंग चांगलं होतं. त्यामुळे बऱ्याच अर्थाने मी म्हणेन की भारतीय संघाने प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहेत. क्रिकेटचे जलवे काय असतात बघा तुम्ही. गेल्या एशिया कपमध्ये भारतीय संघ फायनलला सुद्धा पोहोचू शकला नव्हता. भारतीय संघाविरुद्ध खेळत असताना पाकिस्तानने असाच 10 विकेटचा विजय मिळवलेला होता. यावेळेला भारतीय संघ अपेक्षा होती की भारतीय संघ चांगला खेळ करेल, अगदी क्षमतेला न्याय दिला तर विजेतेपदसुद्धा पटकावेल. परंतु हे विजेतेपद पटकावत असताना त्यांनी श्रीलंकेला 2दा हरवलेलं आहे, त्यांनी पाकिस्तानला चांगली टक्कर दिलेली आहे आणि या सगळ्या अर्थाने एक प्रगतीची वाटचाल ही झालेली दिसते. एकदम नाचायला बागडायला नको, पण आता वर्ल्ड कप हा खूप लांबलचक आहे. 9 संघांविरुद्ध 9 सिटीजमध्ये 9 शहरांमध्ये आपल्याला सामने खेळायचे आहेत. प्रत्येक ठिकाणचं मैदान वेगळं, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आणि खेळपट्टीसुद्धा वेगळी. या सगळ्याचा विचार करून तयारी चांगली झाली एवढंच म्हणता येईल. मला श्रीलंका आणि पाकिस्तान बाबतसुद्धा बोलायचं आहे. पाकिस्तान संघ श्रीलंकेविरुद्ध हरल्यानंतर त्यांच्या देशात हलकल्लोळ झालेला आहे. बाबर आझमवरती टीकेचा भडीमार होतोय आणि खरोखर तो कॅप्टनशिपला लायक आहे की नाही इथपर्यंत चर्चा होती आहे. मला नाही वाटत आत्ताच्या शेवटच्या क्षणाला बाबर आझमला कॅप्टनशिपवरनं हटवतील. परंतु हे म्हणत असताना मला त्यांच्याही चाहत्यांना थोडंसं सांगा वाटतं, थोडासा धीर धरा. तुमची टीम वाईट नाही आहे. सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि तुम्ही जिंकला की एकदम तुम्ही कौतुकाचे पाठ काढता. हरल्यानंतर एवढी टीका करता. श्रीलंकेच्या बाबतीतसुद्धा तेच मला म्हणायचं आहे. अपेक्षा खूप होती की श्रीलंकन संघ फायनल मॅचमध्ये भारतीय संघाला टक्कर देईल. झालं नाही तसं. कारण जे प्रेमदासाचं विकेट होतं ते एवढं सीम बॉलिंगला सुरुवातीला साथ देईल. रोहित शर्मा म्हणला आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. आश्चर्याचा तो धक्का होता आणि ते बॉलिंग करत असताना हा सुद्धा काहीसा नशिबाचा भाग असतो की सिराजच्या बॉलिंगमध्ये बॅट्समन बीट नाही झाले, आऊट झाले. हे स्किल आहे मोहम्मद सिराजचं आणि त्यांनी केलेला भेदक मारा अंतिम सामन्यातला आपल्याला कधीच विसरता येणार नाही. क्रिकेटबरोबर माझ्या मित्रांना भेटलो. राजन उदयशी असू देत, ख्रिस धर्मकीर्ती असू देत, रामाच्या शिवमंदिराला दिलेली भेट असू देत, या सगळ्या अर्थाने मी श्रीलंकेचा स्टे अगदी भरपूर एन्जॉय केलेला आहे. हे जे दृश्य आहे इथं उभं राहून हे सगळे व्हिडिओ ब्लॉग करणं हा सुद्धा माझ्यासाठी अत्यंत आवडीचा असा हा भाग होता. मला आशा आहे की तुम्हालासुद्धा आवडलेला असेल. मी एवढंच म्हणेन, कोलंबो सोडून जात असताना मी आत्ता तरी बऱ्यापैकी समाधानी अंतःकरणाने कोलंबो सोडणार आहे. कारण भारतीय संघाने एक प्रगतीचा रस्ता धरला आहे वर्ल्ड कपच्या दृष्टीने जाण्याच्याकडे, असं माझं मत आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांनासुद्धा सांगा जे क्रिकेटप्रेमी आहेत, सकारात्मक क्रिकेटप्रेमी. आपण सगळे C+ पॉझिटिव्ह ग्रुपचे आहोत, हे विसरायला नको. आणि आता उद्याच्या दिवशी माझा ब्लॉग येणार नाही आहे. एक छोटंसं रील मात्र मी तुम्हाला सादर करणार आहे उद्याच्या दिवशी. हा ब्लॉग झाल्यानंतर परवाच्या दिवशी नवीन गावातनं मी तुमच्याशी संपर्क साधेन. कुठलं कुठलं काय विचारता, थोडा धीर धरा. वेगळं गाव असेल आणि तिथनं मी तुम्हाला नवीन ब्लॉग सादर करीन. त्यामुळे थोडासा धीर धरा, कारण ते गावसुद्धा खास असेल. चला भेटूयात मग नवीन गावातनं. तोपर्यंत बाय बाय.